गोड गोड घ्या. किसन राजूड़े कूलर की मोटर की वायरिंग करवा के आए। काय करत आहे रुद्र सगळ्या कामात हे करायला पाहिजे. दोन्ही लावून घ्या. बाबा बाबा बस का हे बघा. बस का. गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग. हे बघा यांची सकाळ आता झाली. गप गप बाबा देव का. बारकी कानच होती तिच्या आईला त्या मासवाल्याने ओळखले बाबायला ओळखले वाढवले नाही. रुद्र क्या कर रहे हो. कुछ नहीं धार कर रहे हैं. हाँ इंग्लिश बोल के बताए. बताए थोड़ा. कल हम कूलर की मोटर की वायरिंग करवा के आए हैं. पूरा बोल के बताए. बताना. हमारे घर में हम ही इतना बोल पाते हैं. तर आपली भात काढण्याची तयारी झाली आहे. हातात प्रत्येकाने वेळा घेतलेला आहे आणि आता आपण बाबांच्या पाया पडून निघत आहोत. तर आपला भाऊ रोहित इंट्रो दे. माय सेल्फ रोहित राजोडे. जाऊ दे मराठीतून पाय पडून चाललेलो आहे भात काढण्यासाठी. लवकरच भेटू शेतात. आता आम्ही चाललो आहे भात काढण्यासाठी शेतात. तर माझ्यासोबत आहे सानिका. हाय कर. हाय. आधुनिक पद्धतीने शेती करताना किसन राजूड़े अण्णा तुमचं आधुनिक मशीन चालवा. कुठलं जातं करायचं. उशीर येत ना तिथं चोथं राहत. कुठलं त्या खड्ड्यातून मुख्याच्या उपर तू काढू का. आता काढू आता भात शेतीसाठी आपण आधुनिक यंत्राचा वापर करत आहे. पहिल्यांदाच हा प्रयत्न चालू आहे. त्याच्या मागच्या वर्षी आपण पारंपरिक पद्धतीने करत होतो पण याच वर्षी पहिल्यांदाच आपण हे यंत्र आणलं आहे. हे बघा हे आपले तात्या हात घेतले. तात्या तुम्हाला हे आधुनिक यंत्र बघून काय वाटते. आता ही यंत्रणा अशा पद्धतीने आलेली की ज्या पद्धतीने सुरुवातीला काही एक 8-10 वर्षापूर्वी मनुष्यबळ लागायचं आणि त्याच्यातून लोक कामावर यायची किंवा वेळ जायचा. अशा ह्या आधुनिक यंत्रामुळं लोकांचा वेळ वाचतोय आणि शेतीची कामं ह्या भात कापणीची कामं चांगल्या पद्धतीने केली जात आहेत. पण आता आधुनिक पद्धतीमुळे लोकांची काम करण्याची क्षमता कमी होईल असं तुम्हाला वाटतं. अगदीच खरं आहे. काम करण्याची क्षमता कमी झालेली आहे. जर मेहनत जर असती तर इतर आजार कुठले होणार नाही काय होणार नाही हे झालेले. पण आता लोक त्या पद्धतीने पहिल्यासारखी कामं करत नाहीत. त्यामुळं ही यंत्रणा आता आलेली. आता ह्या सर्व ठिकाणी आता बघतो आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांनी त्याच यंत्राचा वापर करून आपल्या शेतीची भात कापणीचं काम सुरू केलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद तात्या तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. आपल्या इकडे यंत्राने तसेच पारंपरिक पद्धतीने पण शेती केली जाते. हे बघा हे हाताने कापणी केली जात आहे.
काय सांगू शकतोस का? आम्हाला मारून घेते बघा दिवाळीची सुट्टी अशी साजरी करतोय तो. अशी आमची दिवाळीची तर हा आहे वेळा आणि हे लांब सडक शेत उन्हाच्या तडाक्यात लवकरात लवकर आम्ही भात कापण्याची तयारी चालू करत आहे. हे आमचे जातीवंत शेतकरी रवींद्र राजवडे. तुम्हाला काय वाटतं किती वेळ लागेल एक हजार आपल्याला भात पाडायला? लागेल 2-3 तास लागतील. धन्यवाद. बघू आपण आता 2-3 तासात होते का बघू. नक्कीच होईल. आता राहुल राजवडे स्वतः वेळा हातात घेऊन भाताची पहिली पात कापत आहेत. पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पा मोरया. आणि ही छोटी शेतकरीण सानिका ही सुद्धा शेतात आलेली आहे. हिने खेकड पकडलेलं आहे. खेकड बघा तुम्ही, खेकड पाहू शकता. खेकड हातात दाखव सानिका त्याला थोडी. खूप छान अशी खेकड पकडलेली आहे, सुंदर. बोलणार रोहित, काल काय झालं रे? काय सांगू, 10 खेकडा पकडल्या वाड्याला. रामदादांनी बांधले वर वटीव. रात्रीच पळाल्या सगळ्यांच्या हातरुणात खेकड्या पळापळ. सानिकाच्या पण डोक्यावर होती काय? नदी आम्ही कापत आहे भात. पण काल काय झालं तुझ्या सोबत ते सांग की. सांग की आजी तुला वरडली ते सांग. आजी कुठं चाललंय तुम्ही? कापाय चालले बाळा, माझा आका तळ कापायचा आहे. तळ राहिलाय वय. हा तळ आहे. कुठला? मंडळी कुठे गेली? पाणी आहे का घासरात? पाणी असन तर असन पाणी वरल्या तोंड्याला पाणी असन. जेवण झालं का तुमचं? आजी बोलत आहे. अरे रितेश भाऊ जा पटकन. काय झालं रे? ही आमची मम्मी ह्याला खेकडा पकडाय ना, हिने पकडलाय. आता आम्ही पकडून दाखवतो तुम्हाला. काय 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 अरे किती हे छान खेकड. पकडली खेकड. किती छान खेकड बघा. जी पकडली ना त्याने. हे दाखव रे खेकड कशी आहे. दाखव. जरा पकडा. आवडती. मग कशाला हिने पकडायची? माझं खूपच छोटी बघा. खूपच बारीक आहे. तरी पण आता झालं जीवनदान नको हा म्हणा की जीवनदान वगैरे देतो आपण. हा. सोडून दे त्याला. सोड हा? घासरात नका सोडू. वरती जाऊ द्या. परत आपल्या शेताची नुकसान करेल ते. पाण्यातून गेली बघ. मस्त काम केले रितेश भाऊनी. धन्यवाद. काय उन्हाचा तडाखा लागला म्हणून सावलीला बसले. आणि आमच्या सासऱ्यांनी खूप 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 त्रास दिलेला आहे. पाणी पाहू शकता आपण पाणी पाहू शकताय बघा. हा? आमचे सासरे बघा तिकडं. एवढं सासरे बघा. भात कापून झालेलं आहे. हा. आता काय बोलायचं? सायलेंट होतं की शांत बस. ही काय शांत बस. शांत बसा म्हणते. सगळ्यांनी गोड गोड घ्या. पाणी मोठं स्पष्ट बोला. अस्पष्ट बोला. पाणी प्या पाणी. मोठे बाबा स्पष्ट बोला. बाबा कशाला आलं नाही? बाबा येतात आतमध्ये. पाणी नको. त्याच्यामध्ये एवढं पाणी. काम करतोय आपण म्हणून. वरती पण आपल्याला निम्मतच काय काय या बनव या. गोड गोड हे कशाला ठेवलं माग? हो काढतो काढतो. तिकडून धरून आणून काढायचा. हे बघा किती त्रास होतोय आम्हाला शेतातून भात काढण्यासाठी. तर शेतात पाणी असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. दादा
बाबा पाणी आजच्या दिवशी आपण शेतातच जेवण करणार आहे. तर त्यासाठी सगळे सामग्री दीदी घेऊन आली. याच्या पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. शेतात घेऊन आल्यावर काय बोलतात काय बोलतात त्यात? वनभोजन. आम्ही वनभोजन बोलतात. आता